ओम ओम हे असले प्रकार करतात लोक ओंकारच्या नावाखाली. म्हणजे नक्की ओंकार कसा करायचा हे कोणालाच माहिती नाहीये, आणि जे करतात त्यांना बघून कॉपी करणं सुद्धा तेवढंच अवघड आहे. आणि म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की ओंकार योग्य प्रकारे कसा करायचा आहे आणि त्याचे फायदे काय काय आहेत हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा जेव्हा ना आमच्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्कशॉप्स असतात ना, तेव्हा मी असं समोरच्यांना जे साधक बसलेले असतात त्यांना विचारते. स्पेशली ते सगळे नवीन आलेले असतात, त्यांना फारसं योग साधना वगैरे याबद्दल काही माहित नसतं. मी त्यांना असं विचारते की कोण कोण ओंकार करतं, तर त्याच्यामधले जवळजवळ 50% वरची लोक हात वरती करतात आणि सांगतात आम्ही ओंकाराचं उच्चारण करतो बरं. आणि मी जेव्हा त्यांना विचारते ठीक आहे मग तुमच्यापैकी कोणीतरी मला करून दाखवा की तुम्ही कसं काय ओंकार करता, तर तेव्हा मला हे सगळे असले प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात की ते लोक अशा प्रकारचं ओंकार करत असतात. आणि मग तीच लोक असं पण सांगत असतात की हा आम्ही करतो पण आम्हाला काही असं फारसं त्याच्यातून लाभ मिळत नाही किंवा त्याच्यातून असं काही वाटत नाही की काहीतरी हा खूप छान आम्हाला खूप काहीतरी चांगली अनुभूती आली, आमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह झालंय. आणि म्हणूनच असं तुम्हाला सुद्धा वाटत असेल की ओंकार नक्की कसा करायचा, ओंकारामध्ये कोणते शब्द असतात, त्याचं लेंथ किती असली पाहिजे, त्याचं उच्चारण कसं करायचं, हेच आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाहूया की ओंकाराचे फायदे काय आहेत. हा ओंकार जो आहे याची उत्पत्ती कुठून झाली आहे, म्हणजे ओंकार हा जो ध्वनी आहे हा कुठून आला बरं, तर सृष्टीमध्ये सर्वात पहिल्यांदा जो ध्वनी आला तो म्हणजे ओंकार. आणि ओंकारामधून हे सगळं निर्माण झालंय, शब्द ओंकारामधून निर्माण झालाय, संगीत ओंकारामधून निर्माण झालाय. आणि त्यामुळेच ओंकाराला आपण बीजमंत्र म्हणून सुद्धा वापरतो. बीजमंत्र म्हणजे काय की एखाद्या मंत्राच्या पुढे त्याला वापरलं जातं आणि त्या बीजमंत्रामुळे त्या ओंकारामुळे त्या मंत्राचं सामर्थ्य वाढवलं जातं. जसं आपण म्हणतो ओम नमः शिवाय, ओम गणेशाय नमः, ओम सरस्वतये नमः, ओम सद्गुरुवे नमः, असं वेगवेगळ्या मंत्रांच्या पुढे आपण ओंकार लावतो. तर हा ओंकार जो आहे तो कशासाठी करायचा असतो, तर ज्यांना शारीरिक व्याधी आहेत त्यांनी ओंकाराचं उच्चारण करायचं. शारीरिक व्याधी ओंकाराच्या उच्चाराने कशा काय बऱ्या होतात, तर ओंकाराच्या उच्चारामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं राहतं. आणि त्याच्यामुळे जर तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहिलं, तुम्ही आहार चांगला घेतला, तुम्ही योग्य व्यायाम केलात, तर तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं होणारच आहे. दुसरी गोष्ट, ओंकार केल्यामुळे तुमच्या जे झोपेची क्वालिटी आहे, म्हणजे आपली जी निद्रा देवी जी आहे जिची आपण पूजा करायला पाहिजे खरं तर, कारण निद्रेमुळे आपला संपूर्ण म्हणजे आपण जी काही 6 तास 7 तास 8 तास जी काही आपल्या वयोमानानुसार झोप घेतो ती झोप ठराविक घेतल्यामुळे आपला पूर्ण दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तर त्या निद्रा देवीला त्या निद्रेची छान आपली झोप पूर्ण व्हावी याच्यासाठी आपण रात्री झोपताना ओंकार करायला हवा. पुन्हा ओंकाराचा अजून काय फायदा आहे, तर ओंकारामुळे तुमचे स्ट्रेस लेवल खूप कमी होतं. तसंच ओंकारचे जे व्हायब्रेशन्स असतात त्याच्यामुळे शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होते. विद्यार्थी असाल, अभ्यास करत असाल किंवा एखादी कोणती एक्झाम देत असाल, तर अशा वेळेस जर ओंकारचं उच्चारण करून तुम्ही त्या कामाची सुरुवात केली, तुम्ही अभ्यास केला, तर तुमची स्मरणशक्ती खूप चांगली राहते. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ती जी गोष्ट तुम्ही वाचली आहे त्याचा अभ्यास केलाय, तर त्या अभ्यासाचा चांगल्या प्रकारे स्टोरेज आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये तयार होतं आणि त्याला हेल्प करतं आपल्याला ओंकार. चला तर मग बघूया हा ओंकार करायचा कसा. खरं तर आहे ना, ओंकार करण्यामागची मजा खूप वेगळी आहे. जर तुम्ही हा ओंकार पहिल्यांदाच करत असाल आणि अगदी सुरुवात असेल तुमची, तर सुरुवातीला आपल्याला ते करणं थोडं अवघड जातं. कारण काय होतं की आपल्याला कळतच नाही की रिदम नक्की कुठून चालू करायचं. तर त्यासाठी ओंकारामध्ये 3 अक्षरं आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे अ, दुसरं आहे उ आणि तिसरं आहे म. आणि या 3च अक्षरांचं गणित आपल्याला बसवायचं आणि ते 3 अक्षरांचं गणित छान बसलं की आपला ओंकार खूप चांगला आणि सुंदर व्हायला लागतो. ओंकार करणं ही साधना आहे. ते काही असं जसं की एखादं गाणं असतं ना, ते छान अगदी आपल्याला वाचावं लागतं, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो, कारण त्याच्यात काय भावना आहेत त्या तर कळायला हव्यात ना आपल्याला. त्याच्यानंतर मग त्याचा ताल काय, सूर काय, आणि त्याच्यानंतर ते नक्की कोणत्या प्रकारामध्ये येतं, भजनामध्ये येते की एखादं छान रोमॅन्टिक सॉन्ग आहे की एखादी प्रार्थना आहे, अशा त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं ते आपण आधी समजून घेतो की नाही. आणि मग त्याच्यानंतर मग आपण
म्हणतो, अच्छा प्रॅक्टिस करायला चालू करतो, रियाज करतो आणि त्याच्यानंतर कधीतरी जाऊन आपला जो स्टेज परफॉर्मन्स असतो किंवा आपल्याला ते गाणं कुठे सादर करायचं असेल किंवा नसेल जरी करायचं, स्वतःसाठी गायचं असेल, तेव्हा कुठे आपल्याला ते गाणं येतं. तर ओमकारचं सुद्धा तसंच आहे. ओमकारची साधना असते. म्हणजे ओमकार तुम्ही सुरुवातीला हळूहळू करायचा असतो, तो शिकून घ्यायचा असतो आणि जेव्हा वर्षानुवर्ष तुम्ही त्या ओमकाराची साधना करता तेव्हाच तो ओमकार तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे करायला जमतो. त्याच्यामुळे ओमकार जर तुम्हाला येत नसेल आणि आता जर तुम्ही किंवा आधी जरी करत असाल पण तुम्हाला असं वाटतं की मला नाही बेनिफिट्स मिळत आहेत ओमकारचे, तर आता ओमकार नेमका कसा करायचा आणि त्याचे उच्चारणाचे काय काय नियम आहेत हे समजून घ्या, म्हणजे तुमचा सुद्धा ओमकार खूप चांगला होईल. ओमकार सुरू करताना आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन, कोणत्याही सिद्धासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये बसू शकता. म्हणजे एखादं ध्यानात्मक आसन तुम्हाला घालायचंय. त्याच्यानंतर समजा तुम्हाला यापैकी कोणतं ध्यानात्मक आसन येत नसेल तर तुम्ही नॉर्मल आपली साधी जी सुखासन असतं, नॉर्मल आपण जी मांडी घालतो जेवताना किंवा नॉर्मल जेव्हा बसतो तेव्हा, तसं सुखासन सुद्धा घालू शकता. तुम्हाला मांडी घालता येत नसेल, गुडघ्यांचे वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील, पाठीचे जर प्रॉब्लेम्स असतील, बाय द वे पाठीचा जर तुम्हाला कोणता त्रास असेल तर बॅक पेन संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, ते जाऊन तुम्ही व्हिडिओज पाहून तसे आसनं तुम्ही ती करू शकता. दुसरी गोष्ट, समजा बॅक पेनचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही एखाद्या सोफ्यावरती किंवा खुर्चीवर बसून सुद्धा ओमकार करू शकता. पण प्रिफर करायचं जर आपल्याला छान मांडी घालून बसता येते तर मस्त छान आसन घालायचं आणि मांडी घालून बसायचं. बरं, ओमकार करताना अजून 2-3 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या. आसन कंपल्सरी असलं पाहिजे, त्याच्यानंतर ते आसन एकच असलं पाहिजे. आपण जिथे ओमकार करायला बसणार आहोत तेव्हा ती जागा फिक्स असली पाहिजे. म्हणजे साधारण आपण जिथे साधना करायला बसणार ती जागा फिक्स असली पाहिजे. ओमकाराचं उच्चारण करण्यासाठी 3 अक्षरांचा आपल्याला उपयोग करायचा आहे, अ, उ आणि म. जेव्हा आपण असं उच्चार करणार तेव्हा आपले ओठ थोडेसे वेगवेगळे असणार आहे, विलग असणार आहेत. त्याच्यानंतर ऊचं उच्चारण करणार तेव्हा आपले ओठ थोडेसे मिटायला येतात आणि मचं जेव्हा उच्चारण करतो तेव्हा आपले पूर्ण ओठ बंद होतात. आता याचं जे पोर्शन आहे ते किती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण म्हणून घेऊया की ओमकारामध्ये जे अक्षर आहेत त्यांचं आपल्याला उच्चारण करायचं आहे, तर कशा प्रकारे आपल्याला त्याचं पोर्शन डिव्हाइड करता येईल. तर आपण जेवढा अ आणि उ करतो त्याच्या डबल मचं उच्चारण करायचं. म्हणजे कसं, समजा 100% आपला जर ओमकार पूर्ण आहे तर आपण अचं उच्चारण करणार आहोत 25%, ऊचं उच्चारण करणार आहोत 25% आणि मचं उच्चारण करणार आहोत 50%. म्हणजे अ आणि ऊ ची जेवढी बेरीज होईल, म्हणजे जेवढं आपण अ आणि ऊचं उच्चारण करणार त्याच्या डबल म्हणजे दुपटीने आपल्याला मचं उच्चारण करायचंय आणि तेव्हा आपला ओमकार खूप छान, दीर्घ आणि सुंदर व्हायला लागतो. आता ओमकार करत असताना सुरुवातीला एवढं खेचायची गरज नसते कारण आपल्याला तेवढं जमतही नाही. सुरुवातीला तुम्ही कसं करू शकता आणि थोडंसं अजून ऍडव्हान्स झाल्यानंतर कसं करू शकता हे तुम्हाला मी करून दाखवते. डाव्या हातामध्ये उजवा हात घेऊ शकता किंवा तुम्ही ज्ञानमुद्रा सुद्धा करू शकता. आता मी सुरुवातीला म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यांदाच ओमकारचं उच्चारण करताय तर कसं करायचं ते दाखवते. त्याच्यानंतर अ, उ आणि मचं उच्चारण करून दाखवते. सर्वप्रथम डोळे बंद करायचे. सुरुवातीला अगदी आपण पहिल्यांदाच ओमकार करत असू तर श्वास भरा आणि ओ, असं तुम्ही साधारण 1-2 दिवस जरी प्रॅक्टिस केली ना की त्याच्यानंतर तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला पण समजायला लागते की अच्छा काहीतरी असं होतंय जे अद्भुत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा रेडी होता, आपलं शरीर आणि मन सुद्धा रेडी होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ओमकाराचं प्रॉपर अ, उ आणि मचं उच्चारण करू शकता. ते कसं करायचंय, डोळे बंद करायचे. जसं मी मगाशी आधी सांगितलं ना की 25-25-50 त्या प्रकारे करायचंय. अ, उ आणि म. दीर्घ श्वास घ्या, पोट बाहेर.
दोन्ही हाताचं घर्षण. गरम झालेले हात चेहऱ्यावरती. हरिओम. आता यामध्ये ना अजून एक प्रकार आहे ओंकारनाद. तो कसा करायचा? पुन्हा तुम्ही डाव्या हातामध्ये उजवा हात घेऊन पद्ममुद्रा करू शकता किंवा ज्ञानमुद्रा करू शकता आणि एका श्वासामध्ये 5 ते 7 वेळा ओंकाराचं उच्चारण करायचंय. रेचक, पूरक. हरिओम. म्हणजे आता जे आपण ओंकार नाद केलं, जे सुरुवातीला मी सांगितलं ना, तुम्ही अगदी जर नवीन असाल तर फक्त ओम ओम असं उच्चारण करा. तर ओंकार छानपैकी आपल्याला जमायला लागल्यानंतर आपण ओंकार नाद जेव्हा करतो तेव्हा तोच ओंकार आपल्याला एका श्वासामध्ये 5 ते 7 वेळा म्हणायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला 2-3 वेळाच जमतो, पण ते तुम्ही जेव्हा ओंकार नाद करता तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ओंकारचे व्हायब्रेशन्स तुम्हाला अनुभवायला मिळतात. आणि हे सर्व ओंकाराचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत, ओंकार कसा करायचा याचं जे टेक्निक आहे ते जर एकदा का तुम्ही शिकून घेतलं तर तुम्हाला तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं ठेवता येतं. आता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा ओंकारचा व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ जो तुम्ही पहिल्यांदा आणि नवीनच पाहत असाल तर आपले अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योगा सेशन्स चालू आहेत, मेडिटेशनचे वेगवेगळे सेशन्स चालू आहेत. त्या संबंधीची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपूर्ण योग संबंधीचे व्हिडिओज येत असतात. कधी कधी मी ब्लॉग सुद्धा टाकत असते, ज्याच्यामधून नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन आयुष्यामध्ये शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आणि हे सगळं जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे पुन्हा मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि निरोगी जगा.